हाय हॅलो ताईंनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी. आता धोंड्याचा महिना चालू आहे, तर आम्ही आज बनवले होते धोंडे आणि आम्ही मंदिरात व्हायला आलो होतो. मी, अवनी, स्वरा आणि आमच्यासोबत आमची फ्रेंड प्रांजलसुद्धा आली होती. हे बघा, आम्ही धोंडे आधीच वाहिले होते, पण आमच्याकडून व्हिडिओ काढणं नाही झाला. आणि नंतर मग आम्ही परत मंदिरात आलो आणि आता व्हिडिओ काढतोय. हे बघा, हे आमचं राम मूर्ती आहे श्रीरामाची. हा उमेश खेळत होता. आता इकडे हनुमानाचं मंदिर आहे. हे बघा, आता सध्या धोंडाचा महिना चालू आहे, तर खूप जणांनी इथे धोंडे आणून वाहिलेले होते. आम्ही वाहिलेले होते. मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाचे इथे असे धोंडे बनवले जातात, आणि हे पण सांगा की कोणाकोणाला धोंडे आवडतात. मला तर आवडतात. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला पण हे धोंडे आवडतात का. आणि काही ताईंना प्रश्न पडला असेल की धोंडे म्हणजे काय असतात. तर धोंड्याचा महिना असतो आणि त्यात ही प्रथा जावयांसाठी मेन असते. त्यात जे जावई असतात ते आपल्या सासरी जातात. तिथे त्यांना कपडे घेतले जातात आणि त्यांना काहीतरी सोन्याची वस्तू करतात, अंगठी, साखळी वगैरे अशी, आणि त्यांना तिथे धोंडे खायला देतात. आता जेवढं मला माहिती तेवढं ते मी तुम्हाला सांगितलं. बाकी अजून काहीतरी याच्याबद्दल माहिती असेल तर कमेंट करून पण सांगा तुम्ही. ही आमची दत्तात्रयाची मूर्ती आहे. किती छान मूर्ती आहे. हे बघा, इकडे विठ्ठल रखुमाई आहे. मला आमच्या मंदिरात तर हे विठ्ठल रखुमाईच खूप आवडतात. किती छोटे थोडे छोटे आहेत, पण किती मस्त मूर्ती आहे त्यांची, एकदम तेजस्वी. असं वाटतं की ते स्वतः बघतायत आपल्याकडे. हा कासव आहे. मला नक्की सांगा की कोणाकोणाला धोंडे आवडतात आणि आज कोणाकोणाचे इथे धोंडे झालेले. तुम्ही म्हणता असाल की तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या इथं आज धोंडे झालेले तर खायला येणार आहे का. खायला तर नाही येणार आम्ही, पण सांगा. हां, तर आता हे बघा, आम्ही अवनीचा फोटो काढत होतो हनुमानाच्या मंदिरासमोर. हे बघा कसा उभा राहायला जाऊ. तो म्हणत होता की दीदी मी उभा राहतो, तो फोटो काढ. आता आम्ही घरी आलेलो आहे आणि घरच्या देवाऱ्यात आम्ही धोंडे वाहिलेले आहेत. हे बघा, हा आमचा घरचा देवारा आहे. हे बघा, इथे आम्ही सगळे देव ठेवतो. आम्ही इथे धोंडे वाहिलेले आहेत. हे बघा, गाईचे धोंडे केले होते आम्ही आणि ते बाजूलाच काढून ठेवले. त्याचा फोटो टाकणं नाही झाला माझ्याकडून आता या व्हिडिओमध्ये. नक्की शेअर करीन मी तुमच्यासोबत नंतर. बघा, आम्ही आता ही श्रीरामाची मूर्ती आहे. आम्ही ती मूर्ती अयोध्याहून आणलेली होती. हे बघा, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही धोंडे केले. आता बाय, सगळे धोंडे खायला येऊ.